पद्मिनी जोशी मॅडम, सुनील उपाध्याय सर, आणि तसेच आजचे मुख्याध्यापक, सध्याचे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक अशोक जोशी सर. अजूनही जर कोणी सर राहिले असतील, उशिरा आले असतील, तर कृपया त्यांनी उभं राहावं. आम्ही त्यांचा स्वागत करू इच्छितो. मी असं समजतो की सगळ्यांचं स्वागत झालेलं आहे. परत एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवून सगळ्या सरांसाठी टाळ्या वाजवूया. मला खात्री आहे की या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून सगळ्यांच्याच भावना आपल्या उलगडायला लागल्या असतील आणि प्रत्येकाला वाटत असेल की मी स्टेजवर जावं, 2 मिनिटं बोलावं, कुठल्या तरी सरांची एक छानशी आठवण सांगावी, विशेषतः वेळाळकर सरांची एक छानशी आठवण सांगावी. वेळेअभावी आपण असं करू शकत नाही, पण संयोजकांनी निश्चितपणे याची योजना केली आहे. 3 प्रकारे योजना केली आहे की आपण जर का लिहू शकत असाल तर फ्लेक्स फिल्म बाहेर लावलेली आहे, परमनंट मार्कर पेन ठेवलेला आहे. आपण आपल्या भावना मोठ्या अक्षरात ब्लॅकबोर्डवर जसं लिहितो तसं लिहू शकाल. ज्यांना तसं लिहिता येत नसेल किंवा बारीक अक्षरात लिहायचं असेल त्यांनी रजिस्टरमध्ये नोंद करावी, आणि तसंही नसेल तर कागदावरती नोंद करून बॉक्समध्ये टाकावी. आपल्या सगळ्या भावना आम्ही सरांपर्यंत नक्की पोहोचू एवढं मी आपल्याला सांगतो. सगळ्या शिक्षकांच्या स्वागतानंतर आजचे आपले उत्सव मूर्ती श्री कमलाकर वेहाळकर सर यांचा आपण कृतज्ञतापूर्वक सत्कार करणार आहोत. आपण या सत्कारामध्ये सरांना एक सन्मानपत्र देऊ इच्छितो. सन्मानपत्र काय असेल, ते कसं आहे याची उत्सुकता मला खात्री आपल्या सगळ्यांना आहे. अजय कुलकर्णींना मी विनंती करतो की सन्मानपत्र त्यांनी वाचून दाखवावं. त्यानंतर राम सरांना विनंती करतो की आपण वेळाळकर सरांचा सत्कार करावा. सरस्वती भुवन संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे श्री कमलाकर विष्णुपंत वेहाळकर सरांना सस्नेह सादर सन्मानपत्र. शिक्षकी पेशाला सार्थ अभिमानाच्या पातळीवर निष्ठेने वैभव प्राप्त करून देणारे मार्गदर्शक गुरु हे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचे शिल्पकार असतात. सर, आपण आपल्या गणित विषयाच्या अध्यापनातून पद्धतीतून विद्यार्थ्यांना अभ्यासू दृष्टिकोन रुजवण्याचे मोलाचे कार्य केलेले आहे आणि आजही करीत आहात. गणित विषयाचे सखोल ज्ञान आत्मसात करून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची आपली अनोखी हतोटी, अडचणी निभावून प्रसन्न अस्तित्वातून जगण्याची दिलेली शिकवण, दिलासा देणारे आश्वासन, उत्तेजनपर शब्द यामुळे आज आपले विद्यार्थी जगभर सन्मानाने निर्भयपणे वावरत आहेत. आपल्यासारख्या शिक्षणप्रेमी निर्गर्वी गुरुशी असलेलं आमचं शिष्याचं नातं सदैव स्मरणीय राहील असेच आहे. न थकता न थांबता अध्ययन आणि अध्यापन करीतच आपण असंख्य विद्यार्थ्यांच्या गणिताचा पाया शालेय जीवनातच पक्का करून सक्षम विद्यार्थी घडवलेत. म्हणूनच हा सन्मान एका प्रतिथयश गुरूंचा, सन्मान एका सरदेश सरांचा, गौरव निर्मळमणी गुरुजींचा, गौरव गुरु शिष्यांच्या नात्याचा. हाती घेतलेल्या या ज्ञानदानाच्या कार्यासाठी आपणास उत्तम आयुरारोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा. वेहाळकरांचा सत्कार आपण करणार आहोत, पण त्याआधी सरांच्या आई इथे उपस्थित आहेत. मी विजय हुलसूरकर आणि सतीश चव्हाण
यांना अशी विनंती करतो की त्यांनी गुरुमाता ज्या इथं उपस्थित आहेत त्यांचं यथोचित स्वागत करावं आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन मग आपण सरांच्या सत्कारात घेऊ. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात नक्की असतो आणि म्हणून सर तुमचा सत्कार करण्यापूर्वी आम्हाला सौ व्याहाळकरांचा सत्कार करणं योग्य वाटतं. मी गीता देशपांडे यांना विनंती करतो की त्यांनी पहिले सौ व्याहाळकरांचा सत्कार करावा. आणि आता आपले सगळ्यांचे आवडते गणित शिक्षक कमलाकर व्याहाळकर सर, मी श्री राम भोगले यांना विनंती करतो की त्यांनी सरांचा सत्कार करावा. मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांना आता उठून उभं राहावंसं वाटत असेल आणि उभं राहून सरांसाठी टाळ्या वाजवाव्या वाटत असतील. पत्र आपण देऊया सरांना. आपण इतके उत्स्फूर्तपणाने टाळ्या वाजवतात. मला वपू काळेंचं एक वाक्य आठवतं की टाळ्या वाजवताना माणसाचे हात सगळ्यात सुंदर दिसतात आणि आपल्या लाडक्या सरांसाठी टाळ्या वाजवताना तर ते अतिसुंदर दिसतात, पण त्यांचा नादही हृदयस्पर्शी असतो असं मला आज लक्षात आलं. तुम्हालाही बहुधा असंच लक्षात आलं असेल. राम भोगले आपल्याच शाळेचे एक विद्यार्थी, एक ज्येष्ठ आणि प्रथितयश उद्योजक, सर्व जगात संचार असलेले व आपल्या गोड स्वभावामुळे आणि संवादामुळे सर्वांना हवेवेसे वाटणारे, भरपूर पुरस्कारांनी सन्मानित असलेले आणि नुकतंच त्यांना यंदाचं महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. मराठी व्यापारी उद्योग मित्र मंडळ डोंबिवली या संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार 2 जानेवारी रोजी मुंबईत त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. मी श्री भोगले यांना विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द मी प्रशांत देशपांडे यांना अशी विनंती करतो की त्यांना जो पुरस्कार मिळालेला आहे त्याच्याबद्दल आपण आपल्या संघटनेतर्फेही त्यांचं स्वागत करूया. आदरणीय सौ व्याहाळकर आणि श्री व्याहाळकर, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री प्रवीणजी दवणे, सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री बोरीकर, आम्हा सर्वांसारखेच सरस्वती भुवनचे विद्यार्थी असलेले आणि आता ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी रिप्रेझेंट करणारे आमदार सतीश चव्हाण,
ज्यांनी आमच्यावर संस्कार केले आणि आता आमच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना यशस्वी होताना जे आनंदाने बघतात आणि अजूनही आशीर्वाद देतात ते आमचे सर्व गुरुजन आणि सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत शिकलेल्या माझ्या सर्व सहकारी भगिनी आणि बंधूंनो, आजचा हा सोहळा प्रशांत म्हणाला तसा एक प्रातिनिधिक स्वरूपाचा सोहळा आहे. या शाळेने अनेक विद्यार्थी घडवले आणि त्यातले अनेक यशाची उत्तुंग शिखरं चढलेले आहेत, चढतायत. जसं व्याहाळकर सर हे आमच्यावर संस्कार करणाऱ्या गुरुजनांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांचा सत्कार करतोय, तसंच या सगळ्या यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी आज आपल्या समोर उभा आहे. प्रशांतनी जेव्हा असं म्हटलं की माझ्या हस्ते सत्कार करायचा माझी विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून, तेव्हा मला त्याला सांगावं असं वाटलं की अरे माझ्याही पेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अनेक विद्यार्थी आहेत आणि त्यामुळे हा सत्कार त्यांच्या हातून होणं जास्ती यथोचित होईल. पण सहजपणे औरंगाबादमध्ये उपलब्ध असलेला ज्येष्ठ विद्यार्थी ज्याचा चेहरा समाजासमोर अनेक वेळा येतो विविध कारणांनी, असा मी उपलब्ध असल्यामुळे प्रशांतनी आग्रह धरला की नाही आम्ही आता काही शोधत बसणार नाही, तुम्हीच हे करायचं. त्यामुळे तुमच्या सर्वांच्या वतीनं मी व्याहाळकर सरांचा हा सत्कार केला, नव्हे त्यांच्या स्वरूपात सर्व गुरुजनांचा सत्कार केला. आपण एक माझी विद्यार्थी संघटना बांधावी आणि तिच्या माध्यमातून ज्या संस्थेने आपल्याला घडवलं त्या संस्थेकरता, त्या शाळेकरता काहीतरी करावं, हा विचार सर्वच संस्थांच्या माजी विद्यार्थ्यांच्यात मूळ धरतो. बहुतांशी या संस्थांना एखादा वर्गखोली बांधून देणं, कुठेतरी काहीतरी व्यवस्था करून देणं एवढ्यापुरता मर्यादित कार्यक्रम राबवला जातो आणि त्याची आवश्यकताही आहे. शिक्षण क्षेत्रात गेल्या 10-15 वर्षात झपाट्याने बदल आले. वाईट काय घडलं याची चर्चा आपण नेहमीच करत असतो, पण एक महत्वाचा बदल जो घडलाय तो सर्व विद्यार्थ्यांपर्यंत कदाचित पोहोचलेला नसेल, कारण पेपरमध्ये याची फारशी चर्चा नसते. सुरुवातीच्या काळात खासगी शिक्षण संस्थांना सरकारी अनुदान मिळायचं नाही, पण नंतरच्या काळात सरकारने सर्व शिक्षकांचा पगार करणे एवढ्यापुरतच मर्यादित नव्हे तर त्याही पलीकडे जाऊन सर्व शिक्षण संस्थांना इतर जे खर्च करावे लागतात ते खर्च करण्याकरताही अनुदान देण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे ते गेली अनेक वर्ष देतही होते. पण जोपर्यंत हा खर्च मर्यादित होता तोपर्यंत सरकारला हे सहज शक्य होतं. गेल्या 15 वर्षात सरकारच्या अर्थकारणात अनेक गोष्टींचा समावेश झाला आणि शिक्षण क्षेत्राकडे जसं लक्ष दिलं गेलं पाहिजे तसं द्यायची सरकारची क्षमता कमी झाली, आर्थिक क्षमता तर निश्चितपणे कमी झाली. आणि त्यामुळे आम्ही अनुदान देणार आहोत पण या वर्षीचं अनुदान पुढच्या वर्षी, अशी चालढकल सुरू झाली. आणि गेल्या 7-8 वर्षात तर कुठल्याही शिक्षण संस्थेला पगार सोडून इतर जे अनुदान मिळतं ते सरकार देऊ शकलेलं नाही. ते आम्ही देणार नाही असं म्हणण्याचं राजकीय धाडस अजून कुठल्याही पक्षाने केलेलं नाही, कुठल्याही सरकारने केलेलं नाही. पण दिशा अगदी स्पष्ट आहे की शिक्षण संस्था चालवत असताना पगाराचा खर्च जरीही सरकार उचलत असलं तरीही इतर जे अनेक खर्च शिक्षण संस्थेला करावे लागतात त्या खर्चाकरता यापुढे सरकारकडनं अनुदान मिळण्याची शक्यता नाही.